आता या सरकारलाच तीर्थावर जायची वेळ आलेली आहे आणि हे सरकार गडबडलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराजयानंतर या सरकारची मानसिकताच ढासळलेली आहे। 2014 ते 2019 आणि हा गेल्या 2.5 वर्षाचा कालावधी आपण या सरकारचा पाहिला तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना लुटणं, त्याला आत्महत्या करायला बाध्य करणं, तरुण पिढीचं आयुष्य बर्बाद करणं, मोठ्या प्रमाणात महागाई वाढवणं, अशा पद्धतीची जी काही परिस्थिती या महाराष्ट्रात झाली त्याच्यामध्ये कायदा व्यवस्था संपूर्ण महाराष्ट्रात कोलॅप्स करून घेतली। ड्रग्ज सारखी व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे आणण्याचा या सरकारने मोठ्या प्रमाणात या व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं आणि मग महाराष्ट्राच्या जनतेने यांना लोकसभेच्या निवडणुकीत यांची जागा दाखवली। त्यामुळे कालचं आपण बजेट पाहिलं तर या बजेटमध्ये हे भांबवलेलं सरकार जे असतं ती परिस्थिती आपण पाहिलेली आहे। पैसा कुठून आणणार त्याची अजून कुठलाही बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही। घोषणा केल्यात म्हणजे 2014 ते 19च्या किती घोषणा यांनी पाळल्या त्याचा पहिले जनतेला यांनी उत्तर द्यावं। देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थमंत्री झाल्यानंतर या सरकारमध्ये त्यांनी ज्या घोषणा केल्या त्याचं पालन झालं काय? अजित पवार झाले मागच्या काळात त्यांनी ज्या घोषणा केल्या त्याचं पालन झालं का? आपण पाहिलं तर हे सगळं ज्या घोषणा त्याचं पालन फक्त शून्य आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता यांचं सगळ्या मानसिकतेला ओळखून आहे आणि पण हे सरकार आता खोटं बोलून आपलं कसं नेरेटिव्ह निर्माण करता येते त्याच्यावर यांचा प्रयत्न सुरू आहे। असो, सरकार आहे 2 दिवस उछलकूद करतील पण महाराष्ट्राची जनतेने यांना घरी पाठवण्याचा निर्णय केलेला आहे हे आपण पाहतोय। काल माझ्याकडे वारकरी पंथांची लोक येऊन गेली। पिढ्यानं पिढ्या वर्षानुवर्ष ही महाराष्ट्रामध्ये वारकरी प्रथा चाललेली आहे। ही कुठल्या सरकारच्या पैशाने नाही चालल्यात, लोकांच्या सहयोगाने योगदानाने आणि विठुरायाचं दर्शनाची आस असलेल्या या वारकरी प्रथेला ज्या सुविधा खऱ्या अर्थानं द्यायला सरकारना पाहिजेत त्या न देता या वारकरी प्रथेला कसं तोडता येईल, कारण की फडणवीसच्या सरकारमध्ये पंढरपूरला त्या विशाल जनसमुदायामध्ये साप सोडू अशा पद्धतीची भूमिका घेतली। यांना ही वारकरी प्रथा ही जी शोषित पिढी सगळ्या लोकांना एकत्रित आणून जात धर्म याच्या पलीकडे ही वारकरी प्रथा महाराष्ट्राच्या पुरोगामी संतांनी जी सुरू केलेली आहे ही प्रथेलाच कालबोट लावायचा अशा पद्धतीचा या सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणून काल केलेल्या घोषणेचा खऱ्या अर्थानं वारकरी प्रथेतील अनेक संतांनी त्या ठिकाणी विरोध केलेला असं चित्र आम्ही पाहतो आहे। त्यांना विरोधाचं कारण काय विचारलं ते म्हटले नाही, हा गालबोट लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचं त्यांनी भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे सरकार हा जो गवगवा करतोय हा निरर्थक गवगवा आहे। आम्हाला वाटलं तर कालच्या बजेटमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महागाई आहे, प्रत्येक गोष्टीची महागाई आहे, शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पुस्तकावर जीएसटी आहे, शेतकऱ्यांच्या डिझेल त्यांना लागणारे अवजार ट्रॅक्टर असतील, बियाणं असतील, खतं असतील त्याच्यावर जी जीएसटी आहे ती माफ करेल, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल अशा पद्धतीची भूमिका आम्हाला होती। पण ना सरकारने महागाई कमी केली, शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आणि आता आपलीच पाठ आपल्या हाताने ठोपटत आहेत आणि म्हणून आजचा जो तुम्ही मगाशी म्हणालात मुख्यमंत्री तीर्थयात्रा हे सगळं
बोलायचाच भात बोलायचीच कढी ही या सरकारची भूमिका आहे. त्यामुळे जनता यांच्यावर फार काही विश्वास करेल असं मला वाटत नाही. लाडकी बहीण योजना जी लागू केलेली आहे त्याच्या बाबतीत असं आता सरकारनं म्हटलंय की 1500 रुपयेपेक्षा अधिक ज्या योजना आहेत, समजा पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी योजना आहे त्याच्यातनं शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतात. जर त्या योजनांचा लाभ होत असेल तर हे 1500 रुपये मिळणार नाहीत. त्याच्यामध्ये श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना असं आहे की जर कुठली योजनेचा आधीपासूनच तुम्ही लाभ घेत असाल तर या योजनेचा तुम्हाला फायदा होणार नाही, आणि जर त्या योजनेतून कमी रक्कम असेल तरी ही योजना तुम्हाला मिळणार नाही. आम्ही या सरकारचं खरा चिठ्ठा आता आम्ही आज राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा सुरू झालेली आहे. 293चा ठराव आमचा कालचा आहेच, या ऑनलाईन आम्ही त्याच्यामध्ये या सरकारचं वास्तविक दर्शन आम्ही जनतेच्या समोर मांडणार आहोत. महाराष्ट्रातलं हे सरकार भ्रष्टाचाराने बरबडलेलं सरकार आहे. यांना जनतेला पैसे द्यायसाठी नाही, पण कर्ज करून रस्त्याच्या नावाने कुठल्या योजनेच्या नावाने पैसे गोळा करायचे आणि त्या पैशातून 60% कमिशन कसं खाता येईल याच्यावर हे सरकार काम करते आहे. घोषणा लांबलचक झाली, सत्ता पक्षाच्या लोकांनी बाका वाजवल्यात, पण आता जनता जेव्हा या योजनेच्या बद्दलची सरकारची वस्तुस्थिती जेव्हा समोर येईल त्यावेळी जनता या सगळ्या सत्ता पक्षांना जोरात वाजवण्याची मानसिकता घेऊन आहे. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या 70 दिवसावर आलेल्या आहेत. या 70 दिवसाची जनता महाराष्ट्रातली वाट पाहत आहे. ही भ्रष्टाचारी महाराष्ट्रातली जी सरकार आहे, अत्याचारी सरकार आहे. ड्रग्जसारखी व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये जी कीड लावून ठेवलेली आहे. शेतकरी विरोधी हे सरकार आहे, तरुणांच्या विरोधातली सरकार आहे. या सरकारच्या विरोधात लोकांनी आता पूर्ण मानसिकता करून आहेत आणि या सरकारला धडा शिकवल्याशिवाय आता महाराष्ट्राची जनता शांत बसणार. नाना, जिस नीट घोटाले ने पूरे देश में धांधली उड़ा दी है, उस नीट घोटाले के सूत्रधार अब महाराष्ट्र के लातूर से पाए जा रहे हैं. सीबीआई ने टेक ओवर कर लिया है केस. एक आरोपी जो है वो उत्तराखंड में अरेस्ट उसे किया है. आपको याद होगा कि जब नीट का ये घोटाला जब सामने आया तब हम ही ने और हमारे दिल्ली कांग्रेस ने भी यही भूमिका रखी थी कि भाजपा प्रणीत जो राज्य है उसी में ये घोटाले के सूत्रधार हैं. नीट के एग्जाम रद्द की जाए यह भी मांग कांग्रेस ने की थी, लेकिन नरेंद्र मोदी की सरकार आने के बाद जिस तरह के नीट से आम जनता के बच्चे, किसान के बच्चियां हो, उनको एमबीबीएस में एडमिशन ना मिले उसकी एक व्यवस्था उन्होंने बनाई और उनसे नीट जैसी एक भारी भक्कम एग्जाम कर कर उनसे आर्थिक लूट करने का काम नरेंद्र मोदी की सरकार ने किया. तो कांग्रेस ने उसका विरोध भी किया था. अब उसकी वास्तविकता सामने आई, तब भी हमने जब वास्तविकता सामने आई तब भी हमने मांग की थी सीबीआई की जांच हो. अब जब पूरा पिक्चर क्लियर हुआ तब सरकार जागी और सरकार ने अब सीबीआई की जांच की बात कही है. उनको धन्यवाद देते, लेकिन सीबीआई की जांच की घोषणा होके नहीं चलेगा. आपको पता है 2019 में जो कश्मीर में जो बॉम्ब स्फोट किया गया था पुलवामा में, वहाँ पे हमारे फौजी शहीद हुए थे. 2019 में नरेंद्र मोदी जी ने घोषणा की थी सीबीआई की, अभी तक वो जांच सामने नहीं. तो इसका मतलब है कि ये सीबीआई की जांच इस तरह से नहीं होना चाहिए. सुशांत सिंह राजपूत की घटना में भी वैसे ही हुआ, तब महाराष्ट्र को बदनाम किया गया था. तो सीबीआई की घोषणा करके नहीं चलेगा. हम 2 उदाहरण आपको दिए हैं. हमारी मांग है कि ये हमारे नई जनरेशन के बच्चों के भविष्य का ये मामला है. सरकार ने टाइम पीरियड में ये सीबीआई जांच पूरी करना चाहिए और दोबारा ऐसे कुछ घटना ना होए. जो लोग कोई इसके सूत्रधार है उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए. सरकार ने अध्यादेश तो निकाल लिया केंद्र सरकार ने, लेकिन अभी तक उसको कायदे के रूप में अभी तक पार्लियामेंट में लाया नहीं. तो दाल में कुछ काला हमें नजर आता है. सरकार ने उसमें कानून बनाना चाहिए. हमने राज्य सरकार से भी आज विनती की है कि महाराष्ट्र का भी एक कानून बनना चाहिए, क्योंकि राज्य में जितनी भी परीक्षा एमपीएससी की हो
या वर्ग 3 और वर्ग 4 की भी एग्ज़ाम हुई है, उसमें भी पेपर लीक की मामले बहुत सामने आए। तो राज्य सरकार ने भी कानून बनाना चाहिए, ये मांग आज हमने विधानसभा में की, लेकिन सरकार अपने आप को छुपा रही है, भाग रही है। तो सरकार ही ये पेपर लीक करने का काम करती है क्या? उनके बगल बच्चे इस तरह का काम करते हैं क्या? ये सवाल इसमें खड़ा होता है। और आज उप मुख्यमंत्री ने कहा कि हम सोचेंगे, करेंगे, देखेंगे हम लोग मंडे को जब सेशन शुरू होगा और इसका आवाज हम उठाएंगे। सभापती पदावरून आज पुन्हा एकदा विधान परिषदेत जो तो घेराव विरोधकांकडून घालण्यात आलेला सभापती पद मागच्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे। हे तिसरं अधिवेशन असावं, एकतर सभापती नाही, उपसभापती सर्व कामकाज पाहत आहेत। महाराष्ट्रातलं सरकारच असंविधानिक आहे हे जेव्हापासून आम्ही सांगतोय। भगतसिंग कोश्यारी यांनी तत्कालीन राज्यपालांनी हे सरकार जेव्हा निर्मित केलं त्यावेळेसच हे असंविधानिक आहे असं मी सांगितलं। माननीय सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता पण दिली आहे, त्या पद्धतीचं स्ट्रक्चर पण पास केलं आणि म्हणून हे असंविधानिक सरकार महाराष्ट्रात काम करते आहे। त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा नाही, वरच्या सभागृहातल्या सभापतीची निवडणूक करायचं नाही आणि असं करून टाइमपास करणारे हे सरकार, या सरकारचा कालावधी संपायला आलेला आहे। माननीय सुप्रीम कोर्टात हे पेंडिंग आहे। आम्हाला अपेक्षा आहे की या महिन्यामध्ये त्याचा निकाल लागेल आणि हे असंविधानिक सरकार याच्यावर एकदा शिक्कामोर्तब व्हावा अशी आमची प्रेयर आहे। माननीय सुप्रीम कोर्ट त्या पद्धतीचा निर्णय घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे आष्टीकर म्हणतात की प्रज्ञा सातववरती कारवाई व्हायला पाहिजे पक्षविरोधात काम केल्याबद्दल, लोकसभेत त्यांनी प्रचार केला नसल्याबद्दल। मला माहिती नाही अजून, त्यामुळे त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आता देत आहे। नाना, पुणे पोलीस आयुक्तांकडे तुम्ही CDR रिपोर्ट मागितलेले आहात, तुम्ही हे सगळं प्रकरण आता पुन्हा एकदा सभेत सुद्धा मांडणार, काय नेमकं आजचं? बघा, राज्याचे मंत्री संजय राठोड यांचं जे प्रकरण झालं होतं त्या प्रकरणामध्ये त्यावेळच्या विरोधी पक्ष जे सरकार होतं देवेंद्र फडणवीसाचं, त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला होता। आता योगायोगानं महाराष्ट्रामध्ये खोक्याचं सरकार आलं आणि संजय राठोड आता फडणवीसांच्या बरोबर मंत्रिमंडळात आहे आणि फडणवीस आता राज्याचे गृहमंत्री आहेत। फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट अजूनपर्यंत आला नाही तरी फडणवीसांनी त्यांना क्लीन चिट देऊन टाकली। काल मुद्दामून तोच मुद्दा मी उपस्थित केला आणि जो पोलीस कमिशनरकडे जो CDR आहे तो CDR पण अजूनपर्यंत त्याची माहिती पुढे आली नाही, म्हणून त्याची माहिती आम्ही मागितलेली आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामध्ये अगर एक डाऊटफुल व्यक्ती कोणी बसला असेल आणि हे सरकार त्याला आपल्यासोबत घेऊन चालत असेल तर अशा खुनाच्या मॅटरमध्ये सरकार चूप असेल तर सरकार पूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा त्याचा अर्थ निघतो आहे। म्हणून काल मी विधानसभेत तो मुद्दा उपस्थित केला। पोलीस कमिशनर पुणेला आम्ही पत्र पाठवून CDRची मागणी केलेली आहे, त्यांनी आम्हाला CDR द्यावा। फॉरेन्सिक लॅबला आम्ही पत्र दिलेलं आहे की आम्हाला ते रिपोर्ट पाहिजे, पण आता सरकारच्या दबावामध्ये ते मिळेल की नाही मिळेल आम्हाला अजून भीती आहे। पण आम्ही काल त्याला मुद्दामून रेकॉर्डवर आम्ही आणलं विधानसभेच्या आणि मला विश्वास आहे की या अधिवेशनाच्या पहिले आम्हाला फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आणि CDR पण मिळेल असं आम्हाला वाटतं। हिंदी में महाराष्ट्र सरकार ने आज सिर्फ दर्शन योजना लागू की है, कल लाडली बहन योजना लागू की थी। इस तरह से लोक लुभावन घोषणाएं सरकार लगातार कर रही है, इस पर क्या कहना है? महाराष्ट्र में कई जिले में बारिश नहीं हो रही, लेकिन सरकार घोषणाओं का बारिश गिरा रहे हैं असेंबली में। ये घोषणाएं हैं, इसकी अमलबजानी नहीं होने वाली है। दिखावे के लिए कुछ करेंगे, उसके नियम और ये देखेंगे जब, तो लोग इनको ही अपने आप इनके ऊपर गुस्सा होगा। इनको खेलने दो, थोड़ा समय बचा है, 70 दिन बचा है ये सरकार को। 70 दिन के बाद तो ये सरकार को जाना ही है, लेकिन इनकी घोषणा ही इनको लेके डूबेंगी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।